Dear student, in the last lecture we have seen the process of fertilization. मागच्या तासाला आपण त्या ठिकाणी फलन जे आहे तर त्या फलनाची प्रक्रिया त्या ठिकाणी पाहिली. त्याच्यानंतर रजोनिवृत्ती जी आहे तर ती रजोनिवृत्ती जवळ आल्यानंतर आपल्या लक्षात येत नसते की त्याच्यामध्ये असणारे जे काही अंडपेशी जे आहे तर ते 40 ते 50 वर्षे एवढ्या त्या ठिकाणी जुने असतात. त्यांची विभाजनाची क्षमता जी आहे तर ती विभाजनाची क्षमता त्या ठिकाणी कमी झालेली असते. आणि अशा वेळेला जर त्या ठिकाणी अपत्य जे आहे तर ते अपत्य जर त्या ठिकाणी जन्माला आलं तर त्या ठिकाणी ती व्यंगासह त्या ठिकाणी जन्माला येऊ शकतं. त्याच्यानंतर आपण त्या ठिकाणी सेक्स डिटर्मिनेशन इन ह्युमन बिंग त्या ठिकाणी पाहिले. मानवामधील लिंग निश्चिती त्या ठिकाणी पाहिले की सर्वसाधारणपणे पुरुष जे आहे तर त्या पुरुषामध्ये आपल्या लक्षात येत नसते की XY गुणसूत्र त्या ठिकाणी असतं. स्त्री जी आहे तर त्या स्त्रीमध्ये XX गुणसूत्र त्या ठिकाणी असतं. म्हणजे मुली जी आहे तर त्या मुलीमध्ये आपल्या लक्षात येत नसते मुलगी कधी जन्माला येत नसते की ज्या वेळेला त्या ठिकाणी असणारा जो काही पुरुष आणि स्त्री अशा दोघांकडून त्या ठिकाणी XX गुणसूत्र जर एकत्र जर त्या ठिकाणी फर्टिलायझेशनच्या वेळेला त्या ठिकाणी जर आली तर मुलगी जन्माला येताना दिसते. त्याच्यानंतर स्त्री जी आहे तर त्या स्त्रीकडून X गुणसूत्र आणि पुरुष जे आहे तर त्या पुरुषाकडून Y गुणसूत्र म्हणजे XY गुणसूत्र जर एकत्र त्या ठिकाणी जर आली तर आपल्याला मुलगा जो आहे तर तो मुलगा त्या ठिकाणी जन्माला येताना दिसतो. अशा प्रकारचा भाग आपण त्या ठिकाणी मागच्या तासाला त्या ठिकाणी पाहिला. याच्यानंतरचा पुढे आपल्याला पाहिजे डेव्हलपमेंट अँड बर्थ म्हणजे विकास आणि जन्म म्हणजे असणारा जो काही भ्रूण जो आहे ग्रोथ ऑफ एन एम्ब्रिओ म्हणजे भ्रूणाची असणारा काही विकास जो आहे किंवा त्याचा असणारा जो काही जन्म जो आहे तर तो नेमका कसा होतो तर ते आपल्याला त्या ठिकाणी जी काही आकृती जी आहे तर त्या आकृतीमध्ये आपल्याला त्या ठिकाणी तो पाहिजे. आता काय सांगितलेले ते आपल्याला त्या ठिकाणी महत्त्वाचं पाहायचंय. द झायगोट फॉर्मेशन आफ्टर फर्टिलायझेशन इन ओव्हिडक्ट अंडरगो रिपीटेड मायोटिक डिव्हिजन अँड एम्ब्रिओ इज फॉर्म्ड. आता काय सांगितले अंडनलिका जी आहे तर त्या अंडनलिकेमध्ये फलनानंतर फर्टिलायझेशन फलनानंतर तयार झालेला जो काही झायगोट जो आहे युग्मनच जे आहे तर त्या युग्मनाचं काय होताना दिसतंय अंडरगो रिपीटेड मायोटिक डिव्हिजन अनेक वेळा त्या ठिकाणी सूत्री विभाजन जे आहे तर ते सूत्री विभाजन त्या ठिकाणी तयार होताना दिसते. अँड एम्ब्रिओ इज फॉर्म्ड आणि त्याच्यापासून भ्रूण जो आहे तर तो भ्रूण ज्याला आपण त्या ठिकाणी आभ्रक म्हणताना दिसतो तर ते भ्रूण त्या ठिकाणी तयार होताना दिसतो. मीन व्हाईल इट इज पुश्ड टुवर्ड द युरेटर्स आणि या दरम्यान तो जे काही त्याचं मार्गक्रमण जे आहे तर ते मार्गक्रमण युरेटर्स गर्भाशय जे आहे तर त्या गर्भाशयाच्या दिशेनं त्या ठिकाणी होताना दिसतं. वन्स इट रिचेस द युरेटर्स इट इज इम्प्लांटेड अँड फर्दर डेव्हलपमेंट्स ऑकर आफ्टर इम्प्लांटेशन. त्याच्यानंतर आपल्या लक्षात येतं नसते की सर्वसाधारणपणे आपण पाहिलं की अंडनलिकेमध्ये फलनानंतर तयार झालेले जे काही युग्मनच जे आहे तर त्या युग्मनाचं अनेक वेळा त्या ठिकाणी सूत्री विभाजन होताना दिसतं. त्याच्यापासून एम्ब्रिओ जो आहे तर तो एम्ब्रिओ भ्रूण त्या ठिकाणी तयार होताना दिसतं आणि याच्या दरम्यान त्याचं असणारं जे काही मार्गक्रमण जे आहे तर ते मार्गक्रमण गर्भाशयाच्या दिशेने त्या ठिकाणी होताना दिसतं. आणि गर्भाशयामध्ये पोहोचल्यानंतर त्याचं काय होताना दिसते इम्प्लांटेशन म्हणजे रोपण जे आहेत म्हणजे गर्भधारणा जी आहे तर ती गर्भधारणा झाल्यानंतर त्याचं रोपण त्या ठिकाणी झाल्यानंतर पुढील वाढ किंवा विकास जो आहे तर तो विकास त्या ठिकाणी होताना दिसतो. अन ऑर्गन कॉल्ड प्लेन्सिटा इज फॉर्म्ड फॉर सप्लाय ऑफ फूड मटेरियल ड्युरिंग द ग्रोथ इन युरेटर्स. पुढे आपल्याला सांगितले की गर्भाशयातील वाढीचा जो काही काळ जो आहे तर त्या काळामध्ये भ्रूण जो आहे तर त्या भ्रूणाला अन्न पुरवठा करण्यासाठी प्लॅन्सिटा ज्याला आपण त्या ठिकाणी नाळ म्हणू शकतो आपल्याला कळते नाळ त्याला प्लॅन्सिटा म्हटलेले किंवा मराठी शब्द त्या ठिकाणी दिलेले आपरा जे आहे तर ती आपरा नावाचा अवयव जो आहे तर तो अवयव त्या ठिकाणी तयार होताना दिसतो ज्याला आपण त्या ठिकाणी नाळ म्हणताना दिसतो. इम्बिकल कॉर्ड पुढे आपल्याला आहे. त्याच्यानंतर पुढे एम्ब्रियोनिक डेव्हलपमेंट इज कम्प्लिटेड अप्रॉक्सिमेटली विदिन 9 months आफ्टर द फर्टिलायझेशन म्हणजे गर्भधारणा झाल्यानंतर
किंवा फलन झाल्यापासून पुढे साधारणपणे 9 महिन्याचा जो काही कालावधी जो आहे तर त्या 9 महिन्याच्या कालावधीमध्ये भ्रूण जो आहे तर त्या भ्रूणाची वाढ त्या ठिकाणी होताना दिसते. आता या ठिकाणी आकृती जी आहे तर त्या आकृतीमध्ये आपल्याला ग्रोथ ऑफ एन एम्ब्रिओ म्हणजे किती आठवडे त्या ठिकाणी दाखवलेले तर 4 ते 36 आठवड्यापर्यंत म्हणजे 9 महिने. पाहता या ठिकाणी 4थ्या आठवड्यामध्ये अभ्रक त्या ठिकाणी कसं दिसतंय, 8वा, 12वा, 16वा, 20वा, 24वा, 28वा, 32वा आणि 36वा अशा प्रकारे त्या गर्भाशयामध्ये भ्रूणाची असणारी जी काही वाढ जी आहे तर ती वाढ त्या ठिकाणी कशा पद्धतीने होते तर त्याची असणारी काही डायग्रॅम जे आहे तर ती डायग्रॅम आपल्याला या ठिकाणी आकृती जी आहे तर त्या आकृतीमध्ये त्या ठिकाणी दाखवलेली. त्याच्यानंतर पुढे पहा आपल्याला ऑलवेज रिमेंबर म्हटलेलं हे आपल्यासाठी सर्वात महत्त्वाचं आहे, जे मागच्या लेक्चरमध्ये मी तुम्हाला त्या ठिकाणी सांगितलंय. आता काय सांगितले, द मॅन इज टोटली रिस्पॉन्सिबल व्हेदर द कपल हॅव ए बॉय ऑर ए गर्ल चाइल्ड. आता काय सांगितलं की एखादा असणारं जे काही दाम्पत्य जे आहे तर त्या दाम्पत्याला मुलगा होणं किंवा मुलगी होणं हे सर्वस्वी पुरुष जे आहे तर त्या पुरुषावर त्या ठिकाणी अवलंबून असतं. मी मागच्या तासाला तुम्हाला त्या ठिकाणी सांगितलेलं. आता काय होतं मी पुन्हा एकदा त्या ठिकाणी ऐका की सर्वसाधारणपणे पुरुष जो आहे तर त्या पुरुषामध्ये कोणती गुणसूत्र असतात, XY गुणसूत्र असतात. स्त्री जे आहे तर त्या स्त्रीकडे आपण पाहिलंय की XX गुणसूत्र त्या ठिकाणी असतं. ज्या वेळेला त्या ठिकाणी फर्टिलायझेशनची प्रक्रिया होते तर त्यावेळेला पुरुष जे आहे तर त्या पुरुषाकडून X आणि स्त्रीकडून X म्हणजे XX गुणसूत्र जर त्या ठिकाणी एकत्र जर आली तर मुलगी जी आहे तर ती मुलगी त्या ठिकाणी जन्माला येते. जर फर्टिलायझेशनच्या वेळेला पुरुष जे आहे तर त्या पुरुषाकडून Y गुणसूत्र आणि स्त्रीकडून कोणतं X गुणसूत्र म्हणजे XY गुणसूत्र जर एकत्र जर आली तर मुलगा त्या ठिकाणी जन्माला होतो. म्हणजे या ठिकाणी आपल्या लक्षात येताना दिसतंय की एखादं जे काही दाम्पत्य जे आहे तर त्या दाम्पत्याला मुलगा होणं मुलगी होणं हे सर्वस्वी त्या ठिकाणी जो काही पुरुष जे आहे तर त्या पुरुषावर त्या ठिकाणी अवलंबून असतं. कारण Y गुणसूत्र जे आहे तर ते Y गुणसूत्र कोणाकडे असतंय तर पुरुष जो आहे तर त्या पुरुषाकडे त्या ठिकाणी असतं. आता पुढे काय सांगितले की ड्युरिंग झायगोट फॉर्मेशन मॅन कॉन्ट्रीब्युट्स आयदर X or Y क्रोमोसोम्स टू द नेक्स्ट जनरेशन. आपण पाहिले की सर्वसाधारणपणे पुरुष जो आहे तर त्या पुरुषाकडे XY गुणसूत्र असतं आणि या XY गुणसूत्रापैकी लिंग गुणसूत्रापैकी पुरुष काय करताना असतो पुढची असताना जी काही पिढी जी आहे तर त्या पिढीकडे X गुणसूत्र देतोय की Y गुणसूत्र देतोय. म्हणजे ज्या वेळेला युग्मक निर्मिती होते तेव्हा पुरुषाकडून लिंग गुणसूत्र जे आहेत कोणती X आणि Y या लिंग गुणसूत्रापैकी X किंवा Y गुणसूत्र पुढील पिढीकडे त्या ठिकाणी जातं X आणि Y. तर पुढे आपल्या लक्षात येताना दिसते बट वुमेन कंट्रीब्यूट ओनली X सेक्स क्रोमोसोम्स टू द नेक्स्ट जनरेशन. कारण आपण पाहिले की स्त्री जी आहे तर त्या स्त्रीकडे कोणतं गुणसूत्र असतंय XX गुणसूत्र असते. आता XX गुणसूत्र असेल तर प्रत्येक वेळेला तिच्याकडून काय येणार आहे फक्त Xच गुणसूत्र त्या ठिकाणी येणार आहे आणि म्हणून आपल्या लक्षात येताना दिसते की स्त्री जी आहे तर त्या स्त्रीकडून मात्र X गुणसूत्रच पुढील पिढीमध्ये त्या ठिकाणी येणार. आणि म्हणून पुढे पहा की ॲट द टाइम ऑफ द फर्टिलायझेशन इफ X क्रोमोसोम्स कम्स फ्रॉम द मेल द चाइल्ड विल बी द गर्ल. आणि म्हणून त्या ठिकाणी पुरुष जो आहे तर त्या पुरुषाकडून जर त्या ठिकाणी X गुणसूत्र आणि स्त्रीकडून X गुणसूत्र जर त्या ठिकाणी फलनाच्या वेळी जर त्या ठिकाणी एकत्र जर आलं तर आपल्या लक्षात येताना नसते. पुन्हा एकदा ऐका की फलनाच्या वेळी जर पुरुषाकडून एक गुणसूत्र जर त्या ठिकाणी जर आलं कारण स्त्रीकडून प्रत्येक वेळेला Xच गुणसूत्र येणार आहे. पुरुष जे आहे तर त्या पुरुषाकडून X येते की Y येते हे त्याच्यावर त्या ठिकाणी आपल्याला अवलंबून. जे फलनाच्या वेळी जर पुरुषाकडून X गुणसूत्र जर आलं तर मुलगी त्या ठिकाणी जन्माला येताना दिसते. आणि पुढे आपल्याला सांगितलंय आता पुढे काय सांगितलेलं आहे की इफ Y क्रोमोसोम्स कम्स देन द चाइल्ड विल बी द बॉय
जर त्या ठिकाणी पुरुष जो आहे तर त्या पुरुषाकडून जर वाय गुणसूत्र जर त्या ठिकाणी आलं तर मात्र मुलगा जो आहे तर तो मुलगा त्या ठिकाणी जन्माला येता नसतो. आणि थिंकिंग ऑफ धिस, आणि हे लक्षात घेता काय सांगितले पहा, इट इज राईट टू कन्सिडर द मदर रिस्पॉन्सिबल फॉर ए गर्ल चाइल्ड. आणि म्हणून या ठिकाणी हे जर आपण त्या ठिकाणी लक्षात, हा जी काही कन्सेप्ट जी आहे तर ती कन्सेप्ट जर आपण त्या ठिकाणी लक्षात जर घेतली तर मुलगी होण्यासाठी स्त्रीला सर्वस्वी जबाबदार धरणं त्या ठिकाणी कितपत योग्य. तर आपल्या लक्षात येत नसते मुलगा होणं मुलगी होणं हे पूर्णपणे कोणावर अवलंबून आहे, पुरुष जो आहे तर त्या पुरुषावर त्या ठिकाणी ते अवलंबून आहे. आणि म्हणून पुढे म्हटलेले आहे पहा की वी ऑल मस्ट टेक एफर्ट्स टू स्टॉप फिमेल फोर्टिसाइड्स. आता फिमेल फोर्टिसाइड्स म्हणजे काय, स्त्री भ्रूण हत्या. आणि म्हणून स्त्री भ्रूण हत्या रोखण्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न त्या ठिकाणी करणं आवश्यक आहे. आता मागच्या 2 वर्षापूर्वी या ठिकाणी एक बोर्डाला त्या ठिकाणी क्वेश्चन विचारला होता. काय क्वेश्चन आहे फक्त तेवढा ऐकायचं आहे की राईट द स्लोगन फॉर फिमेल फोर्टिसाइड्स. म्हणजे काय की स्त्री भ्रूण हत्येविरुद्ध घोषणा ज्या आहेत तर त्या घोषणा त्या ठिकाणी तयार करा किंवा लिहा. आता कोणकोणत्या घोषणा तुम्हाला त्या ठिकाणी लिहिता येईल आहे की नाही, बेटी पढाओ बेटी बचाओ अशा प्रकारचे असताना जे काही स्लोगन जे आहेत, घोषणा ज्या आहेत तर त्या घोषणा तुम्हाला त्या ठिकाणी तयार करतात. त्याच्यानंतर पुढे पाहता की कॅन यू टेल म्हटलेले सांगा पाहू. आता काय प्रश्न आहे की विच हार्मोन्स इज रिलीज्ड फ्रॉम पिट्युटरी ऑफ द मदर वन्स द फोर्टल डेव्हलपमेंट इज कम्प्लिटेड. पाहता काय सांगितलं की भ्रूणाची पूर्ण वाढ झाल्यानंतर मातेची असणारे जे काही पिट्युटरी ग्लँड जे आहेत म्हणजे पीयूषिका ग्रंथी जे आहेत तर त्या पीयूषिका ग्रंथीमधून कोणतं संप्रेरक त्या ठिकाणी स्रवण्यास सुरुवात होताना दिसते. याच्यासाठी 9वीचं तुम्हाला त्या ठिकाणी आठवलं पाहिजे. काय सांगितले, द हार्मोन ऑक्सिटोसिन्स. नीट लक्षात ठेवा काय म्हणतोय मी, द हार्मोन्स ऑक्सिटोसिन. द हार्मोन्स ऑक्सिटोसिन is released from the posterior pituitary of the mother once the fetal development is complete. म्हणजे भ्रूणाची पूर्ण वाढ झाल्यानंतर मातेची जी काही पीयूषिका ग्रंथी जी आहे तर त्या पीयूषिका ग्रंथीमधून ऑक्सिटोसिन नावाचं जे काही संप्रेरक जे आहे तर ते संप्रेरक त्या ठिकाणी स्रवताना त्या ठिकाणी दिसतं. दुसरा क्वेश्चन आहे पहा काय विचारलेला आहे की अंडर द इफेक्ट ऑफ दॅट हार्मोन्स which organs of the female reproductive system start to contract and thereby birth process that is patriation is facilitated. आता काय सांगितले, या संप्रेरकाच्या मुळे स्त्रीच्या प्रजनन संस्थेमधील कोणता अवयव ज्याला आपण त्या ठिकाणी आकुंचन पावण्यास होऊन बाळाचा जन्म होण्यास त्या ठिकाणी मदत, त्याला आपण प्रसूती काळात त्या ठिकाणी म्हणताना दिसतो. तर त्याच्या बाबतीमध्ये विचारले बा प्रश्न नीट ऐका की या संप्रेरकाच्या म्हणजे कोणत्या, तर ओसिटोसिन हे जे काही संप्रेरक जे आहे तर त्या संप्रेरकामुळं स्त्रीच्या प्रजनन संस्थेतला कोणता अवयव त्या ठिकाणी आकुंचन पावण्यास सुरू होऊन बाळाचा जन्म होण्यास त्या ठिकाणी मदत होताना दिसते. तर बघ काय सांगता येईल की ड्यू टू ऑक्सिटोसिन युरेटर्स कॉन्ट्रॅक्ट्स इनव्हॉलंटरी अँड द बेबी इज एक्सपेल्ड. म्हणजे हे जे काय असणार तर काही ऑक्सिटोसिन हे जे काही संप्रेरक जे आहे तर त्या संप्रेरकामुळे काय होतं नसते, गर्भाशय जे आहे तर ते गर्भाशय त्या ठिकाणी कॉन्ट्रॅक्ट्स होताना दिसते, आकुंचन त्या ठिकाणी होताना दिसते, आकुंचन प्रसरण त्या ठिकाणी होताना दिसते. आणि याच्यामुळं त्या गर्भाशयाच्या आतमध्ये असणारं जे काही मूल जे आहे तर ते मूल त्या ठिकाणी बाहेर येताना दिसते. दस इमिटेशन ऑफ द बर्थ प्रोसेस इज पॉसिबल ड्यू टू द कॉन्ट्रॅक्शन्स ऑफ युरेटर्स. म्हणजे या ठिकाणी मूल जन्माला येण्याची जी काही प्रक्रिया जी आहे तर ती प्रक्रिया अशा प्रकारचं गर्भाशय जे आहे तर ते गर्भाशयाचं कॉन्ट्रॅक्शन किंवा त्या ठिकाणी रिलॅक्सेशन प्रसरण त्या ठिकाणी पाहणं, कॉन्ट्रॅक्शन होणं आणि याच्यामुळे काय होतं नसते
मूल जन्माला येण्याची जी काही प्रक्रिया जी आहे तर ती प्रक्रिया त्या ठिकाणी पूर्ण त्या ठिकाणी होताना दिसते. अशा पद्धतीचा भाग आपल्याला त्या ठिकाणी सांगितलेला आहे. टुडे वी विल सी ओनली धिस पार्ट. इफ यू लाईक धिस व्हिडिओ then like it, forward it, share it, subscribe it. Thanks for watching.